पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलिसांनी अवघ्या 48 तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत तब्बल 3,30,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवलंय। 5 जून 2026 रोजी सकाळी 8:30 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान करंजगाव पाटीलपाडा तालुका तलासरी येथे ही घरफोडीची घटना घडली होती। फिर्यादी अजय नरेश घुटे हे घर बंद करून दुकानात गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील बाजूने प्रवेश करत लोखंडी कपाट फोडून कपाटातील 3 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली होती। या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305 अ 331(3) आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तपासाबाबत सूचना देत तलासरी पोलिसांचे विशेष पथक तयार केले। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित वावळे उर्फ 16 वर्षीय विधी संघर्षित बालक याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्याकडून चोरीस गेलेली 3 लाख रुपये रोख रक्कम, 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि 20,400 रुपये किमतीची बॅग असा एकूण 3,30,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू राजड यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाणे करीत आहेत। ही यशस्वी कारवाई यतीश देशमुख, पोलीस अधीक्षक पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर, अंकिता कांसे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग, तसेच पोलीस निरीक्षक अजय गोरड, प्रभारी अधिकारी तलासरी, पोलीस उपनिरीक्षक विष्णू राजड, पोलीस अंमलदार संदीप नागरे, पोलीस अंमलदार अनिल सोनवणे आणि पोलीस योगेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। अवघ्या 48 तासात गुन्ह्याचा छडा लावत चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या तसेच या अगोदर देखील एका खुनाचा तपास अवघ्या 24 तासात लावून आरोपीला अटक करण्यात यश आले आहे। तलासरी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होते। द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, तलासरी।